नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये. तर आज मी तुम्हाला मटार मसालाची रेसिपी सांगणार आहे. तर हा मटार मसाला एकदा नक्की करून पहा, खूप छान असा लागतो. तर टिफिनसाठी किंवा लहान मुलांनाही तुम्ही देऊ शकता. अगदी छान असा होतो व कमी साहित्यात होतो. तर इथे ओले वाटाणे आहेत, तर ते मी पाण्यामध्ये स्वच्छसे धुवून एका पातेल्यामध्ये शिजण्यासाठी ठेवलेले आहेत, कारण थोडेसे शिजून घेतले म्हणजे पटकन भाजी तयार होती. तर इथे थोडंसं खोबरं व कोथिंबीर घेऊन छान अशी पेस्ट करून घेतली. कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये 2 मोठे कांदे आहेत, तर ते भाजण्यासाठी ठेवलेले आहेत. लवकर भाजण्यासाठी इथे चवीनुसार मीठ, मोहरी व जिरीची फोडणी दिलेली आहे. आधीच टाकले तर ते कांदा भाजीपर्यंत करपून जातात, त्यामुळे नंतरनी टाकायचं. 1 चमचा आलं लसूण पेस्ट व तयार करून घेतलेलं जे खोबऱ्याचं वाटण आहे, तर ते टाकून द्यायचं. टोमॅटो टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. त्यामध्ये हळद, कांदा, लसूण मसाला टाकलेला आहे व आपण जे वाटाणा शिजताना गरम पाणी केलेलं आहे तेच यामध्ये ॲड करून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत छान असा भाजून द्यायचा. तेल सुटेपर्यंत भाजल्यावर ते आपल्या भाजीला जी चव येते ते काहीच विचारू नका, खूप छान अशी चव येते. तर तेल सुटल्यानंतरनी आपण जो वाटाणा शिजवून घेतलेला आहे तो टाकून छान असं मिक्स करून एक 5 ते 10 मिनटं पुन्हा आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे व शेंगदाण्याचं कूटही 2 चमचे टाकलेलं आहे. मिक्स करून त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून शिजण्यासाठी ठेवायचं. तर आधीच आपण वाटाणा शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे पटकन अशी भाजी तयार होते. सकाळच्या घाई गडबडीत नक्कीच ही तुम्ही भाजी करून पहा व अगदी टेस्टी व चविष्ट अशी लागते. तुम्हाला जर असं आवडत असेल तर यामध्ये थोडंसं तुम्ही गरम पाणी करून टाकलं तरीही चालू शकतं. रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा.